आज गुरुपौर्णिमेचा दिवस. प्रत्येक भक्तांनी आपल्या गुरुमाऊलींच्या सेवेमध्ये एक दिवा इथे लावायचा आहे. तर संध्याकाळी तुम्ही एक दिवा घेऊन घ्या, म्हणजे तो मातीची पंती घ्या, तुपाची घ्या, तेलाची घ्या, पण एक दिवा घेऊन उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. उंबराच्या झाडाला दूध, पाणी, साखर अर्पण करा. एक गुळाचा खडा उंबराच्या झाडाखाली ठेवून द्या, एखाद्या कागदावर, एखाद्या पानावर, आणि तिथं तुम्हाला एक दीपदान करायचं आहे. आता उंबराचं झाड नसेल, घराजवळ जे मंदिर असेल, गणपती बाप्पांचं, तुमच्या गावदेवीचं, कुलस्वामिनीचं, स्वामींचं, दत्त माऊलींचं, गजानन महाराजांचं, साईबाबांचं, माऊली एकच आहे. प्रत्येक मंदिरात आपली गुरु माऊली आहे, स्थान आहे तिचं. तर तिथं जरी तुमची मनातली इच्छा बोला, तुमच्या ज्या काही इच्छा असतील माऊलीला सांगून घ्या. गुरु माऊलींचा एक मंत्र जो आवडतो तुम्हाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, गणगण गणात बोते, जो पण साईबाबांचा मंत्र जपा. कुठलाही, माऊली एकच आहे. तर तो दिवा तुम्हाला तिथं मंदिरात प्रज्वलित करायचा आहे. औदुंबराच्या झाडाखाली एक दिवा लावा किंवा एखाद्या मंदिरात दिवा लावला चालेल. सुंदर अनुभव येतील तुम्हाला. कितीही अंधार असो आयुष्यात दूर होईल आणि कायमचं आयुष्य सोन्यासारखं घडणार आहे. मुलांच्या अडचणी दूर होतील, मुलांना भरभरून प्रगती मिळेल. तर असा एक दिवा प्रत्येकाने जरूर लावा. घराजवळ औदुंबराच्या झाडाखाली लावा किंवा कुठल्याही मंदिरात तुमची इच्छा मनोकामना बोलून स्वामींचरणी आज एक दीपदान जरूर सर्वांनी करा. गाय दिसली तर गाईला नैवेद्य खाऊ घाला. कुत्रे दिसले तुम्हाला, एखादा कुत्रा, श्वानास एखादी चपाती, ताजी चपाती जरूर खाऊ घाला. सुंदर सोन्यासारखं फळ आपल्याला मिळणार आहे.